एक गोष्ट फार मोठी होती की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं अस्तित्व जपण्यासाठी जो उठाव झाला आणि त्या उठावाच्या वेळेला तुम्ही मला वाटतं पहिले असाल जे खंबीरपणे आपले जे आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी होतात. तर तो नेमका प्रसंग कसा होता? मी नेहमीप्रमाणे सकाळी 7:30-7ला उठल्यानंतर प्रभागामध्ये मी फिरत असतो. म्हणून तसंच मी प्रभागामध्ये ताडवाडी परिसरामध्ये होतो आणि आम्ही काय सकाळी टी व्हीवर बघत नाही, पण सुवर्णाला त्यावेळेस फोन आला आणि की काहीतरी घटना घडलेली आहे शिवसेनेमध्ये असं तसं. आणि त्यावेळेस सुवर्ण लगेच बोलली की जे काय होईल पुढे काय व्हायचं ते होईल, पण आपण साहेबांबरोबर. जेव्हा आपला नेता संकट समयी लोकांच्या उपयोगी पडतो आणि ते संकट पक्षीय अंतर्गत संकट जे होतं ते शिवसेना वाचवण्यासाठी घेतलेलं त्यांनी धाडसी पाऊल असेल, मग त्या पावलाला आपण सपोर्ट का करायचं नाही. आणि त्यावेळेस आमची होती की साहेब जेव्हा माझ्या UPSC भवनचे उद्घाटनाला आले होते, त्यांना जेव्हा ते ऑप्शन केलेला जो फोटो होता तो फोटो आम्ही लगेच यूट्यूबला असेल, फेसबुकला असेल, सगळीकडे आम्ही इंस्टाग्रामला व्हायरल केला. आणि आम्ही साहेबांसोबत ज्यांना शिवसेनेनी शिंदे साहेबांनी खूप काही दिलं, अशी लोक पण साहेबांबरोबर नव्हती, पण त्यावेळेस आम्ही प्रामाणिकपणे साहेबांबरोबर राहिलो. ते बॅनर्स त्या ठिकाणी लावले. म्हणजे उठावाचा पहिला झेंडा जो तुम्ही हातात धरला की आम्ही मध्ये साहेबांच्या पाठीशी. यस. तर धर्मेर 2 तुम्ही पिक्चर बघाल, त्याच्या एंडिंगला जे येतं ते धर्मेर 2 मध्ये सुद्धा आपला बॅनर क्या बात त्या ठिकाणी लावलेला बॅनर आहे.